नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन रेसिपीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला, सध्या तरी खूप ऊनही तापतंय आणि मध्येच पाऊस सुरू झाल्यामुळे मार्केटला भाज्या कमी येत आहेत आणि भाजींचा सगळीकडे प्रॉब्लेमच झाला आहे, कारण की मार्केटला भाज्या नसल्यामुळे नेमकं काय करावं सुचत नाही। तर चला, आज मी बनवते मस्त शेवगा मसाला। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, शेवगा निसून घेतला आहे, तसेच एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो घेतला आहे, आलं आणि लसूण थोडंसं जाडसर ठेचून घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर। कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतले, त्यामध्ये 2 चिमूट हिंग, कांदा, लसूण, आलं पेस्ट आणि टोमॅटो आपण छान असं ब्राऊन होईपर्यंत 1 मिनिटभर परतून घेऊया। आता छान ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चम्मच हळद घेतली आहे आणि निसून घेतलेला शेवगा छान यामध्ये 1 मिनिटभर फक्त आपल्याला तेलामध्ये हा शिजवून घ्यायचा आहे। शेवगा तेलात परतून घेतला आहे मस्त। तर यामध्ये मी आता अर्धा ग्लास पाणी ॲड करते। पाणी तुम्ही प्रमाणानुसार कमी जास्त करू शकतात। यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आणि झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान लो फ्लेमवर शेवगा शिजवून घ्यायचा आहे। तर 10 मिनिटानंतर बघा, शेवगा आपला छान मस्त मऊ शिजला आहे। पाणीसुद्धा आटलेलं नाही अजिबात, कारण की यामुळे पाण्यात जर शेवगा आपण भिजत घातला बनवण्याआधी तर पटकन शिजतो। हे बघा, मस्त छान शिजून तयार झालेला आहे। आता मी हे कढईतला शेवगा छान एका बाउलमध्ये काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये मी पटकन भाजीला फोडणी देते। कढई ऑलरेडी तापली, त्यामध्ये मी घेतले 2 पळी तेल, 1 मोठा चमचा धणे पावडर, 2 चमचे लाल मिरची पावडर, 2 चमचे घरगुती मसाला आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला। हे मसाले छान आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे 1 अर्धा मिनिट। यासाठी आपल्याला कांदा वगैरे भाजण्याची गरज नाही आणि जास्त वेळ घालवण्याची सुद्धा गरज नाही। आता मसाले छान परतून झाले का आपला शिजलेला शेवगा यामध्ये ॲड करायचा आणि तुम्हाला जर एवढंच प्रमाण हवं असेल भाजीचं तर तुम्ही फक्त मसाल्यामध्ये परतून घेऊ शकता। 1-5 मिनिटं फक्त आपल्याला हा शेवगा मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पाणी अजून वाढवायचं असेल, रस्सा वाढवायचा असेल तर तुम्ही अर्धी वाटी किंवा 1 वाटी पाणी टाकून सुद्धा रस्सा वाढवू शकतात। पण डब्यासाठी देतोय म्हटल्यावर जास्त आपल्याला रस्सा नको आहे, त्यामुळे थोडंसं अजून मी 1-5 मिनिटं हा शेवगा शिजवून घेते। तर बघा, 1-5 मिनिटानंतर मस्त असा सुका झालेला आहे, जास्त रस्सा नाही आणि डब्यातनं गळणारसुद्धा नाही, असा आपला आजचा शेवगा मसाला तयार आहे। तर चला, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला, घेताय ना तुम्ही पण डब्यासाठी शेवगा बनवायला, तर तुमच्या शेवग्याची भाजी या पद्धतीने केल्यावर कशी झाली कमेंट करून नक्की कळवा।